नमस्कार, मी राजेंद्र शिसतकर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कार्यकर्ता. मित्रांनो, 105 हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जेवढा सहभाग मराठी माणसाचा होता तेवढाच सहभाग इतर भाषिकांचा सुद्धा होता. स्वातंत्र्य सैनिक सुमेरमल बाफना हे त्यातलं महत्वाचं नाव. बाफना कुटुंब मूळचं राजस्थानचं. आज 5वी पिढी महाराष्ट्रात त्यांची राहते. आज आपण भेटणार आहोत एक अशाच कार्यकर्त्याला, स्वातंत्र्य सैनिकाच्या पोटी जन्माला येऊन मुंबई हीच आपली कर्मभूमी मानणाऱ्या मलबार हिलचे श्री राजकुमार बाफना यांना. नमस्कार. नमस्कार. बाफना साहेब, कार्यकर्ता या कार्यक्रमात मी राजेंद्र शिसतकर आपलं हार्दिक स्वागत करतो. गप्पांना सुरुवात करूया. श्योर. बाफना साहेब, मला एक सांगा की तुमचं लहानपण कुठे गेलं आणि शिक्षण कुठपर्यंत झालं? लहानपण ऍक्च्युली पूर्ण मलबार हिल मध्ये राहतो आणि तिथंच झालं लहानपण. आणि शिक्षण मी बीकॉम केलं, त्याच्यानंतर लॉ ग्रॅज्युएट पण आहोत. अच्छा. येस. आणि म्हणजे शिक्षण मी HR कॉलेज जे आहे चर्चगेटला तिथे बीकॉम केला आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेज तिथे लॉ केलं मी. LLB केलं तुम्ही? म्हणजे वकील होण्याचं काही तुमचा विचार होता? नाही, असं नाही. एक मला लॉ मध्ये इंटरेस्ट होता. ओके. आणि माझे जे दोघे मोठे भाऊ आहेत त्यांनी पण लॉ केला आहे आणि एक सहज इंटरेस्ट होता. आणि ते घरामध्ये ऍटमॉस्फिअर पण जे आहे ते लॉ सारखाच आहे. माझे वडील वकील नाही पण तरी ही इज ही हॅज व्हेरी गुड नॉलेज ऑफ लॉ, म्हणून ते जरा म्हणजे घरामध्ये लॉ अँड ऑर्डर खूप एकदम परफेक्ट पाळली जाते. एकदम परफेक्ट. राजकारणात येण्याचं कसं काय ठरवलं तुम्ही? राजकारण असं आहे की माझं बॅकग्राऊंड आहे थोडा. ओके. माझे वडील जे आहेत त्यांनी स्वतंत्रता संग्राममध्ये भाग घेतलेला आहे, लहानपणामध्ये घेतला ऍक्च्युली. आणि नंतर ते राजकीय काममध्ये ते पण सक्रिय होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळी आहे त्याच्यात पण भाग घेतला होता. खास करून मुंबई महाराष्ट्रात असलाच पाहिजे त्या धोरणीवर त्यांनी भाग बजावला. आणि त्याच्यानंतरही ते पूर्ण लाईफ ते ऍक्टिव्ह राहिले पॉलिटिक्समध्ये. आता इंटरेस्ट घेत नाही, बिझनेसमध्ये जास्त इंटरेस्ट घेतात. म्हणून ते एक बॅकग्राऊंड आहे. एक मध्ये एक प्रश्न विचारतो. बाफना साहेब, तुम्ही मूळचे मुंबईचे की आणखीन कुठल्या स्टेट मधल्या? मुंबईमध्ये मी 5th जनरेशन आहोत. ओके. तर त्या हिशोबाने मी मुंबईकर आहोत की नाही तुम्हीच ठरवा. आणि मूळचे कोणते? मूळ ओरिजिनली आम्ही राजस्थानमध्ये जालोर डिस्ट्रिक्ट आहे, त्याच्यात भीनमाल म्हणून एक आहे. ते अगोदर हिस्टॉरिकली त्याला श्रीमाल म्हणतात. बरं. तर तिथून माझे ग्रँडफादरचे ग्रँडफादर ते मुंबईला आले आणि म्हणून मी 5th जनरेशन आहोत मुंबईला. माझा जन्म पण इकडचाच आहे आणि जे काही आहे ते 100% मुंबईचंच आहे. म्हणजे फक्त मराठी म्हणून जन्माला न येता एक राजस्थान मधलं कुटुंब, बाफना कुटुंब, ज्यांची आज 5वी पिढी तुम्ही आहात, आणि अशा पिढीतल्या एका माणसाच्या घरातून जे तुमचे वडील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हिरिरीने भाग घेतात की मुंबई सह महाराष्ट्र झालं पाहिजे. हे खरंच श्रेय दिलं पाहिजे तुमच्या वडिलांना किंवा त्यावेळच्या परिस्थितीला, की त्यांना हा विचार करण्यासाठी भाग पाडलं की मी मूळचा राजस्थानचा जरी असलो तरी कर्मभूमी हीच माझी खरी मातृभूमी त्यांनी मानली. मग या क्षेत्राकडे तुम्ही वडिलांच्या मुळेच आला होतात की अजून काही गोष्टी झाल्या की त्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात? मला लहानपणापासून मला एक इंटरेस्ट होता पॉलिटिक्स. म्हणजे काय चाललं, काय घडतं ते सगळं मी नेहमी माझ्या वडील सोबत राहायचं, म्हणून तो मला इंटरेस्ट होता एक पॉलिटिक्समध्ये. आणि कॉलेजमध्ये पण कॉलेज पॉलिटिक्स वगैरे जे आहे त्याच्यात मी भाग घेतलेलो आहोत. नंतर त्यांच्यासोबत बरेचसे ठिकाणी मी ऍक्टिव्ह राहिलेलो आहोत पॉलिटिक्समध्ये. त्यांच्या खूप ही इज माय फर्स्ट गुरु मी असं सांगू शकतो पॉलिटिक्समध्ये. आणि बरेचसे त्यांनी गायडन्स दिला. आणि त्या निमित्ताने बरेचसे मोठे मोठे लीडर जे आहे आपले स्टेटचे किंवा नॅशनल लेवलचे, ते मला एक योग मिळाला त्यांना भेटायला. आणि त्याच्याकडून पण मी असं काही बरीचशी गोष्ट मी शिकलो त्यांच्याकडून. मला एक फक्त असा प्रश्न विचारायचा होता की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली, 105 हुतात्मे त्याच्यात झाले होते. तुमच्या वडिलांची नेमकी भूमिका काय होती त्यामध्ये? ती जी मुंबईसाठी जी कमिटी होती त्याच्यात ते जॉईंट सेक्रेटरी होते. ओके. आणि असे अध्यक्ष होते डॉक्टर नरवणे.
आणि बरेचसे लोक होते, सगळे नाव मला असं आठवण नाही, आचार्य अत्रे पण होते, ते ऍक्टिव्ह होते याच्यासाठी. आणि एक मी गोष्ट पण सांगू इच्छितो की त्याच्यात वेगवेगळी भाषाचे लोक ते सगळे इन्व्हॉल्व्ह होते. असं नाही की फक्त आपले मराठीच होते, पण वेगवेगळी भाषा म्हणजे तेलुगू पण होते, उत्तर भारतीय पण होते, सगळे सगळे भाषेचे लोक होते. पण त्याचं धोरण मुख्य हे होतं की मुंबई महाराष्ट्राचा भागच असला पाहिजे. आणि त्या पातळीवर माझे फादर पण जे आहे, माझे वडील पण इन्व्हॉल्व्ह झाले की नाही, मुंबई महाराष्ट्रातच भाग असला पाहिजे, म्हणून ते त्याच्यात त्यांनी भाग घेतला. हे तुम्ही खूप महत्वाची माहिती महाराष्ट्रातल्या जनतेला दिली, की कारण आतापर्यंत बऱ्याच जणांना ही गोष्टच माहिती नाही की संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये फक्त मराठी नाही तर इतर भाषिकही सामील झाले होते, की त्यांनाही तेच वाटत होतं की मुंबई ही महाराष्ट्रातच राहायला हवी होती. येस. बापनासाहेब, तुम्ही खरंच खूप महत्वाची बातमी आमच्या प्रेक्षकांना दिलीत, कारण आतापर्यंत सगळ्यांना हेच वाटत होतं की संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये फक्त मराठी माणूस किंवा मराठी समाजच सामील झाला होता, पण तसं नाहीये. की मराठी व्यतिरिक्त इतर समाजातली लोकही सामील झाली होती, की ज्यांना हे वाटत होतं की मुंबई हा महाराष्ट्राचा भाग आहे आणि महाराष्ट्रातच राहायला हवं. जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही तुमच्या घरातलं वातावरण वडिलांमुळे तसं होतं आणि म्हणून तुम्ही या क्षेत्रात आलात. वडिलांच्या अगोदरही तुमच्या घरातलं तसंच वातावरण होतं का, की त्याच्यामुळे वडील या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत? माझे ग्रँडफादर जे होते त्यांनी पण भाग घेतला होता. बर. हे आझादीची लढाईमध्ये, स्वतंत्र लढाईमध्ये. आणि मला असं वाटतं की माझ्या वडिलांनी त्याच्याकडून प्रेरणा घेतली आणि ते नंतर ऍक्टिव्ह, पण ते लहानपणामध्ये पण ऍक्टिव्ह एकदम होऊन गेले आणि नंतर पॉलिटिक्समध्ये ऍक्टिव्ह होते. आणि माझ्यासाठी माझे वडील इन्स्पिरेशन होते ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये भाग घेण्यासाठी. बर. मला एक सांगा की तुम्ही एक बाफना ट्रस्ट नावाने काहीतरी एक NGO चालवता. बाफना फाउंडेशन. बाफना फाउंडेशनच्या नावाने आहे. त्याच्यात आम्ही जे जरूरत म्हणजे लोक असतात फॉर मेडिकल, पर्टिक्युलरली मेडिकल आणि एज्युकेशन हेल्पसाठी आम्ही जे काय मदत करू शकतात आम्ही करतात त्याच्यासाठी. पण ही पर्टिक्युलर एखाद्या जाती धर्मासाठी आहे की या सगळ्यांसाठी आहे? काही जाती धर्म आम्ही बघत नाही, काही आम्ही पार्टी बघत नाही, फक्त तो माणूस आहे, ह्युमन बिईंग आहे, तेच एक आमचे क्रायटेरिया, दुसरं काहीच नाही. बाफना फाउंडेशन साठी जर का एखाद्या माणसाला मदत हवी असेल त्यांच्याकडून, बाफना फाउंडेशन कडून, तर त्यासाठी प्रोसिजर काय आहे? म्हणजे प्रेक्षक तुम्हाला बघतोय, जर एखाद्याला असं वाटलं की मला गरज आहे मेडिकल किंवा शिक्षणासाठी आणि जर त्यांनी तुम्हाला अप्रोच करायचं ठरवलं तर त्यांनी कसं तुमच्यापर्यंत पोहोचायचं? सिंपल, माझा ऑफिसला या, फक्त एक ऍप्लिकेशन ऑब्विसली द्यावा लागणार, कसली गरज आहे, आणि ते सांगतील जे काही पेपर्स जे आहे, हॉस्पिटलचे असले तर मेडिकलसाठी तर हॉस्पिटलचे, एज्युकेशनसाठी असले तर कॉलेज किंवा स्कूलचे जे पेपर्स काही आहे, आणि त्याच्यावर आम्ही बघून ठरवून ते आम्ही मदत करतो. तुमच्या या बाफना फाउंडेशन तर्फे कोणकोणते उपक्रम राबवले जातात किंवा आतापर्यंत किती जणांना तुम्ही अशी मदत केलेली आहे? बेसिकली याच्यात आम्ही जे एज्युकेशन आणि मेडिकल हेल्थ ते कार्यक्रम आम्ही घेतात, आणि काही थोडे कल्चरल वगैरे जे आहे कार्यक्रम आमच्या एरियामध्ये, ते लोकांना जे मदत पाहिजे असतील ते हिशोबाने आम्ही त्यांना मदत करतात. आणि एज फार एज किती लोकांना आम्ही मदत केली, बरेचसे आहे, काउंट सांगणं ते चांगला वाटत नाही मला, पण एक सांगू शकतो की जे कोणी आमच्याकडे आला मदतसाठी ते आम्ही सगळ्यांना मदत करतात. त्याच्यात क्रायटेरिया काहीच नाही, फक्त ते जेन्युइन असला पाहिजे, दॅट्स ऑल. बाफनाचे आपल्या गप्पा अशाच चालू राहतील, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्य करता. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय मलबार हिल विभागातील कार्यकर्ते श्री राजकुमार बाफना यांच्याशी. बाफना साहेब, पण मला सांगा की हे बाफना फाउंडेशन हे स्थापन कोणी केलं? बाफना फाउंडेशन ऍक्च्युली मी स्थापन केलं. अगोदर ऍक्च्युली माझ्या वडिलांचं जे आहे बाफना चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून आहे. अच्छा, म्हणजे वडिलांनी अगोदर एक फाउंडेशन किंवा ट्रस्ट असं काढलं होतं? हा. आणि ऍक्च्युली काय आहे की त्यांनी ते स्वतः चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी कसं करायची एक धोरण त्यांनी तयार केलं. ते बेसिकली काय आहे की ते स्वतंत्रता संग्राम
त्याच्यात भाग घेतला. आपला मगाशी तो विषयच अर्धवट राहिला की वडील स्वातंत्र्य सैनिक होते किंवा स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांनी भाग घेतला होता. तर त्या लढ्यात ते कसे काय गेले होते किंवा त्यांना का वाटलं असं की स्वातंत्र्य लढ्यात यावं? एक खूप एक चांगली ऍक्च्युली ही स्टोरी आहे. ऍक्च्युली मी सांगू इच्छितो. 13 वर्षाची वयाने त्यांनी 1942 आपला 9 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन, अंग्रेजो चले जाओ जे आंदोलन होता त्याच्यात ते बघायला फक्त गेले होते. सगळे आपले मोठे मोठे जे सगळे नेते होते सगळ्यांच्या भाषण ऐकायला गेले होते आणि तिथे ते इन्स्पायर झाले. आणि 13 वर्षाची वयामध्ये त्यांनी स्वतंत्रताची ही जी लढाई आहे त्याच्यात त्यांनी भाग घेणं चालू केलं. त्यांच्या एक यंगस्टर्सचा एक ग्रुप एक निर्माण झाला. ते सगळे मेनली सगळे साऊथ मुंबईचेच होते आणि ते जे सिनियर लीडर्स होते त्यांच्या गायडन्समध्ये ते सगळं एक यंग सेल एक होता आणि बरेचशी अंडरकव्हर जे ऍक्टिव्हिटीज आपण म्हणू ते सगळं ते करत होते ॲज अ फ्रीडम फायटर. 1947 स्वतंत्रता नंतर पण ते नंतर ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आले आणि मेनली मुंबईमध्ये ते ऍक्टिव्ह होते. स्लोली महाराष्ट्र आणि स्लोली देशाच्या लेवलवर सगळे बरेचसे जे मोठे मोठे आपले त्यावेळेचे नेते होते त्यांच्या संपर्कात आले आणि त्यामुळे ते पूर्णपणे ऍक्टिव्ह झाले. आणि नंतर काहीतरी एक चांगलं आपणाला काही काम करायला पाहिजे म्हणून त्यांनी एक स्वतःचा एक NGO निर्माण केला आणि तशी एक इन्स्पिरेशन घेऊन मी पण एक दुसरा एक माझा एक NGO म्हणून ते एक माझं स्वतःचा जे ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यासाठी मी बनवलं. बाफना साहेब, मला असं वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात की एक स्वातंत्र्य सैनिकाच्या पोटी जन्माला आलात आणि त्यांनी जे कार्य केलं तेच तुम्ही पुढे एक कार्यकर्ता म्हणून पुढे नेताय. मला सांगा, तुम्ही तुमचा जो विभाग आहे मलबार हिल एरिया, तसं बघायला गेलं तर हा उच्चभ्रू लोकांचा एरिया म्हणूनच नेहमी गणलं जातं. पण मला असं वाटतं की त्या विभागात सुद्धा बऱ्यापैकी स्लम्स आहेत. मला वाटतं 10 ते 12 झोपडपट्ट्या आणि हा विभाग आहे. याच्या रिडेव्हलपमेंटच्या प्रोग्रामसाठी किंवा त्या लोकांसाठी तुम्ही काही केलंय का? बेसिकली ऍक्च्युली काय आहे की तिकडे जे आहे डेव्हलपमेंट त्याच्यासाठी त्यांच्याकडे गायडन्स नाही. एक मी मलबार हिल मध्ये पूर्णपणे जे ऍक्टिव्ह झालो पॉलिटिकली त्याच्या अगोदरच एक MP मिल कंपाऊंड म्हणून एक आहे. ते मोठा प्रोजेक्ट आहे, प्रकल्प. तो ऑलमोस्ट आय वुड से 80% कम्प्लीट पण झाला आहे आणि बरेचशे लोकांनी तिकडे घरे पण मिळालेले आहे. दुसरा एक तुलसीवाडी म्हणून एक खूप मोठा स्लम पॉकेट आहे, तिथे पार्शली काम चालू झालेलं आहे. पण अजूनही तिकडे काही कसे पॉकेट्स आहे. एक बाणगंगा साईडला आहे, महालक्ष्मी साईडला पण आहे, वेगवेगळे लहान पण आहे जिथे त्यांना चांगले घरे मिळू आणि प्रॉपर स्कीम हो तसं एक गायडन्स पाहिजे. आणि आता त्याच्यात मी थोडा एक इन्व्हॉल्व झाला आहोत की त्याच्या कसं त्यांना ते चांगले घर सरकारची जी स्कीम आहे त्याच्यात मिळायला पाहिजे. फक्त एक थोडा प्रश्न कुठे कुठे असं येतो की ही काही जे आहे कॉलोनीज जे आहे स्लमची ते दर्याला लागून आहे म्हणून ते CRZ वगैरेचे जे प्रश्न येतात आणि कोस्टल एरियामध्ये जे येतात तर त्याच्यामुळे काही कन्स्टेंट्स आहे की कन्स्ट्रक्शनची लिमिटेशन आहे, त्यांना घर कसं द्यायचं त्याची लिमिटेशन आहे. आता सरकारने काही अमेंडमेंट्स केलेले आहे, अजून पण असं वाटतं की काही होणार म्हणून. तर त्या स्कीम मध्ये एकदा हा कोस्टलचा क्लिअर झाला तर त्यांना तिकडेच कसं राहायचं तो एक प्रश्न आहे. कारण त्यांना आम्ही काही लांब कुठे पाठवू शकत नाही कारण ते इकडचेच राहणार आहेत. त्यांच्या जे आहे व्यवसाय म्हणो की नोकरी म्हणो जे काही आहे ते या भागात आहे म्हणून त्यांना या भागातच आम्हाला घर द्यायचे आहे. त्याच्यावर आम्ही वर्किंग करत आहोत. बाफनाचे आपल्या गप्पा अशाच चालू राहतील पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यकर्ता. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय मलबार हिल विभागातील कार्यकर्ते श्री राजकुमार बाफना यांच्याशी.
बापना साहेब, दुसरी एक गोष्ट की जसं जुनी मुंबई आपण म्हटली की ती माहीम पर्यंतच होती. हा. माहीमच्याही अगोदर गेलं तर तुम्ही ती लोअर परेल किंवा एल्फिस्टन इथपर्यंतच मुंबई खऱ्या अर्थाने म्हटली जायची. येस. त्यामुळे बऱ्याचशा ऐतिहासिक वास्तू ज्या काही आहेत हा. या तुम्हाला चर्चगेट, व्हीटी, मलबार हिल, पेडर रोड या भागातच बघायला मिळतात. आणि आता एक काही 5-6 महिन्यांपूर्वी एक विषय चालला होता की ऐतिहासिक वास्तूंचं जतन केलं पाहिजे, हेरिटेज बिल्डिंग्स आहेत त्या तोडता नाही आल्या पाहिजेत. तर मला वाटतं हा एक खूप मोठा विषय तुमच्या विभागात पण असेल, कारण जुन्या बिल्डिंग्स म्हणा, जुन्या वास्तू, किल्ले, मंदिरं, तर त्याचं जतन करणं किंवा लोकांच्या बाजूने भांडणं कोर्टामध्ये, यासाठी तुम्ही एक्झॅक्टली काय स्टँड घेतलाय? मलबार हिल कॉन्स्टिट्युन्सी आहे, त्याच्यात एक मुंबईचं एक प्राचीनतम एक क्षेत्र आहे बाणगंगा. बाणगंगा. हा, जे रामायणच्या काळात ते बाणगंगा ते एक स्टोरी आहे मोठी. भगवान राम ते आले होते आणि ती रामायणमध्ये उल्लेख आहे, गंगा आली. करेक्ट. आता काय आहे की खूप कंजेशन आहे तिकडे आणि ते एक चांगला टुरिस्ट स्पॉट होऊ शकतो. म्हणजे एक आपली एक धार्मिक त्याची महत्ता आहे. आणि बरीचशी लोक जे आपले लास्ट राईटचे घरामध्ये डेथ झाली किंवा जे करायला गंगाला जाऊ शकत नाही, ते इथे येऊन सगळे आपले जे क्रियाक्रमची जे सगळी गोष्ट आहे ते इथे येऊन करतात. पण ती पण त्यांना चांगली सोय नाही. ते करणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर त्याची स्वच्छता जे आहे ते पण करणं खूप गरजेचं आहे. मी आता रिसेंटली काही महिन्या अगोदर मी पूर्ण क्लिनिंगच्या, आमच्या बापना फाउंडेशन आहे त्याच्या नावाने पूर्ण क्लिनिंगचा आम्ही प्रकल्प हातात घेतला आणि ऑलमोस्ट 90% आम्ही क्लिनिंग केली आहे. आणि 10% का नाही केली, कारण त्याच्यात बरीचशी मासे आहे. आम्ही पूर्ण जर खाली केलं तर ते मासे जे मरून जाणार, आम्हाला ते करायचं नाही. म्हणून ते मॉन्सून नंतर ते 10% जे आहे ते आम्ही हातात घेणार आणि पूर्ण आम्हाला ते स्वच्छता पाहिजे आणि एक टुरिस्ट स्पॉट चांगला म्हणून आम्हाला त्याला एक प्रसिद्धी आम्हाला द्यायची आहे. आणि त्याच्या आजूबाजूला पण बरीचशी सोसायटी, जुने बिल्डिंग्स वगैरे आहे, त्यांना कसं चांगल्या पद्धतीने तिथेच रिहॅबिलिटेट करू. म्हणजे काय कंजेशन आहे, कधी कधी असं होतं की सपोज कोणी आजारी आहे, ॲम्ब्युलन्स पण आतमध्ये यायला खूप त्रास होतो. तर म्हणून ते एक प्रॉपर डेव्हलपमेंट माझी इच्छा आहे की सरकारकडून काय आम्ही एक चांगला एक फंड जे आहे सँक्शन करून पूर्ण त्याच्या काही एक प्रिसिंट्स, आम्ही जे म्हणतो बाणगंगा प्रिसिंट्स एरियाच्या डेव्हलपमेंट करू. तसंच महालक्ष्मी मंदिर जे आहे, बाबुलनाथ मंदिर जे आहे, नंतर आपले हाजी अली जे आहे, ते सगळे ते मलबार हिलमध्ये येतं. आणि एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगू इच्छितो की गणेशोत्सव जे चालू झाला, आपल्या लोकमान्य टिळकांनी जे चालू केला, केशवजी नाईक चाळ, ते आमचे मलबार हिल कॉन्स्टिट्युन्सी मध्ये गिरगाव एरिया जे आहे तिथे आहे. म्हणजे त्याचा पण आम्हाला एक अभिमान आहे. तो पण आम्हाला ते एक मेंटेन करायचं आहे. तिथे कल्चर जे आहे, एक मोठी कल्चरल हेरिटेज आहे महाराष्ट्राची ही गणेशोत्सवची. म्हणजे हे फक्त मुंबईमध्ये नाही, आता पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण देशात आहे. सगळीच ठिकाणी लोक आता गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात. म्हणून ती केशवजी नाईक चाळ आहे ते तिथे पण जे आहे त्याची एक आम्हाला एक इम्पॉर्टन्स त्याला द्यायची आहे. आणि एक मलबार हिलला एक चांगला टुरिस्ट स्पॉट म्हणून पण डेव्हलपमेंट करू शकतात, त्याच्यावर थोडा एक लक्ष द्यायचं आहे. आणि त्याच्यामुळे काय आहे की तिकडचे स्थानिक आहे त्यांना पण थोडा फायदा होऊ शकतो, एम्प्लॉयमेंट, व्यवसाय त्या दृष्टिकोनाने. कारण आता बाणगंगा जसं तुम्ही म्हणता की टुरिस्ट स्पॉट करायचा आहे किंवा कल्चरल हेरिटेज त्याला एक सांभाळून घ्यायचं आहे, पण आता बाणगंगा परिसरामध्ये लोक 12वं त्यांचं किंवा 13वं ह्याची कार्य करण्यासाठी जास्त तिकडे येतात. आणि त्यावेळेला लागणारे जे विधीचे सामान असतं किंवा हार तुरे आणि हे, मला वाटतं हे सगळं त्या बाणगंगेतच विसर्जन केलं जातं. खरी गोष्ट आहे. तर त्याच्यामुळेच ती जे काही परिसर आहे तो बराचसा अस्वच्छ होत असेल. तर असं नाही होत की तिथे ते वाहण्यासाठी किंवा सोडण्यासाठी एखादं काही बनवलं की याच्यातच तुम्ही विसर्जन केलं तर तो परिसर मला वाटतं जास्त स्वच्छ राहील. नाही, तेच मी म्हणतो की ऍक्च्युली आम्हाला तिथे चांगली सोय करायची आहे. की हे जे तुम्ही म्हणलं की ते ही सगळी जे प्रक्रिया जे सगळं करतात त्याच्यामुळे काही घाण जे आहे ते पाणीमध्ये जाते. पण त्याच्या ऐवजी काय आहे की कधी कधी सिक्युरिटी न असताना काही
एलिमेंट्स जे आहेत ते रात्री तिकडे बसून दारू वगैरे पितात की दुसरं असंच काही घाण आतमध्ये टाकतात ते त्याचा प्रॉपर कोणी देखरेख अजून नाही. ते ट्रस्ट आहे पण आम्ही आता ट्रस्टच्या टचमध्ये आलो आणि आम्ही त्यांना ऑफर केली आहे की आम्ही हे सगळे मेंटेनन्ससाठी तुमच्या सहभागी होऊन हे पूर्ण स्वच्छता जी आहे ती एरिया बाणगंगा जी आहे मेन टँक तिथे आम्ही स्वच्छता एक जाळवू तिकडे आणि ते नंतर डेव्हलपमेंटसाठी पण त्याला पुढे घेऊ. बाफना साहेब, आपण इथे आलात, माझ्याशी छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि आमच्या संपूर्ण टीम कडून मी तुम्हाला या भविष्यातल्या ज्या काही योजना आहेत त्याबद्दल शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.